आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। नशीब हे फक्त एक स्वप्न होतं, पण खरं झालं असतं तर मिस वादळच्या आयुष्यात वादळ आलं असतं। मॅडम, तुमच्या पेनाचं टोपण। साहेब, मॅडमच मी कॉलेजला सोडून येतो। मॅडम, निघत? बरं, रजा घेतो। सर शेवटचा प्रश्न पुन्हा केव्हा next time? सर शेवटचा प्लीज सर प्लीज सर प्लीज विश्वंभर, वयात आलेल्या मुलीला तू त्या शुभ्याबरोबर कसं काय पाठवतोस? नाही म्हणजे मला श्रावणीची काळजी वाटते म्हणून म्हटलं। नंदाक्का, त्यांनी आजवरच्या त्याच्या कामातून माझा विश्वास जिंकलाय। शुभू खरंच गुणी मुलगा आहे, आपण डोळे झाकून त्याच्यावरती विश्वास ठेवू शकतो। गुणी माणसंच गुण उधळतात विश्वंभर। या शुभ्यावरचा विश्वास तुला महागात पडणार एवढं नक्की। बाकी व्हायचं ते होणारच। मूर्ख, पावळट, असं बदडून काढायला पाहिजे। काय तुम्ही कोणाला बाहेर शिवाय द्यायला सगळ्या? बाहेर कशाला कोणाला शिव्या देऊ? माझा शत्रू माझ्या बाजूलाच बसलाय ना। म्हणजे मी हो तूच आहेस माझा सगळ्यात मोठा शत्रू, तूच आहेस। अरे इतका चांगला प्लॅन केला होता मी, पण तू त्याची वाट लावून टाकलीस। पुन्हा तू येडेपणाचा गोठा आहेस पावळट। मी काय केलं आता? खून खून? कुणाचा? माझ्या स्वप्नांचा, माझ्या इमोशन्सचा खून करून टाकलास तू। आधीच तुला माहितीये ना मी बाबांच्या एकाच स्माईलसाठी किती स्ट्रगल करते। मी ठरवलं होतं आज काही झालं तरी बाबांच्या पायाला हात लावी, त्यांचा आशीर्वाद घे। पण तू मध्ये आलास आणि सगळी वाट लावून टाकलीस। अच्छा, तसा प्लॅन होता होय तुमचा? मला वाटलं ते पेनाचं। तू ना त्या पेनाच्या टोपणा इतका पण उपयोगी नाहीयेस। मॅडम, तुमची आयडिया खरंच कडक होती, पण साहेबांचा मूड त्यापेक्षा कडक असतोय, तुम्हाला माहिती आहे ना? ते जर चिडले असते ना तर काय केलं असतं? ओरडले असते, फार फार तर माझा गाल लाल केला असता। पण ठीक आहे ना, त्या निमित्ताने त्यांचा स्पर्श तरी झाला असता मला। नाही मॅडम, साहेबांनी जर का तुमच्या कानाखाली मारली असती की नाही तर तुम्हाला लय वाईट वाटलं असतं। कदाचित तुमचं पेपरमध्ये लक्षच लागलं नसतं, म्हणून मी तू हसतोयस, दात काढतोयस? नाही मॅडम, नाही बाई, हसतोयस तू। नाही, मला माहितीये ना, आज मला माझा खरा शत्रू मिळालाय, तू। सॉरी मॅडम। गप्परात आणि तुझ्याशी बोलण्यापेक्षा ना मी अभ्यास करते। हा, हे जास्त महत्वाचं आहे, परीक्षा आहे माझी। ओके मॅडम। फिजिक्सचा पेपर, किती अभ्यास केला तरी कमीच वाटतं। हे काय, सानिका तर फिजिक्सचा अभ्यास करत होती, मग मिस वादळ केमिस्ट्रीचं पुस्तक काढून का बसलेत? म्हणजे यांनी चुकीच्या पेपरचा अभ्यास केला की काय? मॅडम, काय अभ्यास करताना मला डिस्टर्ब करू नकोस। H2O। मॅडम, मी तू ना गप्प रहा। काय ना, मी सोडियम आहे आणि तू
तू H2S पाणी जास्त माझ्या जवळ आलास ना तर इथे मोठा ब्लास्ट होईल. हा, केमिकल रिॲक्शन होईल. गप्प राहायचं. कसं होणार आता मारुती राया? आई येते मी. नीट सोडावा पेपर. तुझा दादा इतकी फी भरतोय त्याचं चीज कर बाय. होणार की दादासारखं लोणचं खाऊन निघते. सानिका या बरणीला हात लावायचा नाही हं? आणि याच्यातल्या लोणच्याला पण पाहिजे तर तुला आत आणून देते मी. हे खाल्लं तर काय प्रॉब्लेम आहे? आजवर आधी आपण सगळ्यांनी खाल्लं ग, मग माझ्या शुभून उरलेलं खाल्लं. पण या बरणीतलं लोणचं मात्र माझ्या शुभूचं आहे बर का. तेव्हा ही बरणी आणि ह्याच्यातलं लोणचं फक्त शुभूसाठी आहे. तुम्ही कुणी बी ह्याला हात लावायचा नाही बर का. बर बाई, तू आणि तुझा शुभ. येते मी. पण या लोणच्याची ऑर्डर तर त्या कोरपडे काकूंनी दिलती ना? हा, 200 रुपये देणार होते. होय तर. मग आता आवळ्याचं लोणचं घालून देईन नंतर त्यासनी. आता ऑर्डर दिली नाही म्हणून 4 शब्द बोलतील मला, पण मला काय भोक पडते ती माहिती तवा. पण तुम्ही बघितलंस ना माझा शुभू या बरणीतलं लोणचं खाऊन किती आनंदानं कामावर गेला. त्याचा लय मोठा आनंद झालाय मला. त्या आनंदापुढं त्यांचं 4 शब्द काय बी नाहीत ग. मॅडम, मॅडम ऐका की. मला ऐकायचंय. मॅडम जरासं ऐका की. माझ्या मागे मागे याची गरज नाही. गरज आहे मॅडम. मॅडम, युद्धामध्ये उतरल्यावर जसं समोर शत्रू कोण आहे हे न बघता आपण लढतो की नाही, अगदी तसं परीक्षेमध्ये पेपर कोणता आहे. ए, तू मला हे सांगायची काही गरज नाहीये. अरे माझा सगळा अभ्यास झालाय. शुभू तू बघ, आज केमिस्ट्रीचा पेपर कसा होर हिट जाणार आहे. हिट नाही फ्लॉप जाणार आहे मॅडम. कसं सांगू यासनी. मॅडम 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 आता काय? परीक्षा लिहिताना आत्मविश्वास असला पाहिजे. आपण वर्षभर जो अभ्यास केला की नाही तो आठवा आणि शांतपणे पेपर लिहा. हा, झालं झालं तुझं. आता मी काय सांगते ना ते नीट आहे. तर इकडनं जायचं, मग दसरा चौकात जायचं, तिकडे थंडाई प्यायची आणि मग थेट घरी जायचं. कळलं? मॅडम काय? बेस्ट ऑफ लक. मारुती राया, मी स्वादळला आज वाचव रे बाबा. त्याने का? हाय श्रावणी. काय ग, कुठला रूम मिळालाय? बेडरूम. ए, तोंड सांभाळून बोल. अगं म्हणजे त्यांना असं म्हणायचंय की सीट नंबर कोणताही असू दे ग, तिथं जाऊ तर त्यांना इकडं काय करायचंय, बेडरूम जर का झोपात काढायची. चला रे. हे मला बोलले का ग? थांब बघते जाते. श्रावणी, त्यांच्याकडे कुठे लक्ष देते? टवाळ पोर येते. बर मला सांग, अभ्यास झालाय ना तुझा? अगं अभ्यास सगळा अभ्यास झाला आज माझा. तू रात्री का नाही आलीस ग देवळात? येणार होतीस ना? तू आली नाहीस आणि तुझ्या त्या भावाला पाठवलंस. तुला माहितीये ना इरिटेट करतो ग तुम्हाला. पण असं तर अभ्यास, माझा सगळा अभ्यास झालाय. जी मला तर वाटतंय मी पेपर फाटेपर्यंत लिहिणार आज. अख्ख्या कोल्हापुरातलं सप्लिमेंट संपून टाकणार आहे मी. बघ तू. वा वा वा, चालतंय की. चला चला. शुभ श्रावणी, शुभ श्रावणी, शुभ श्रावणी.